मित्रांनो, वर्धा, यवतमाळ, नांदेड या मागे आपण व्हिडिओ बनवला होता आणि यामध्ये जे आहे तर ते मानोरा तालुका म्हणजे वाशिम जिल्हा आणि यवतमाळ दारवा या इकडं काम कसं चालू आहे त्या संदर्भातला हा काल परवा शूट केलेला व्हिडिओ आहे। तर हे आपण डिटेल बघणारच आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, हे हर्सुल फाट्या नजदीक आपल्याला काम चालू असलेलं हे दिसतं आणि त्यानंतर हे हर्सुलच्या नंतर मग दारवा यवतमाळ या संदर्भात बोरी अरबकडील जे काम आहे तर तेही आपण बघू शकता की कशा पद्धतीने हे काम आता प्रगतीपथावर आहे। जे मॅक्झिमम ठिकाणी आता आपल्याला पुलाचं काम चालू असलेलं दिसतं आणि 284 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये पहिला टप्पा जो आहे कळंब ते वर्धा हा चालू झालेला आहे। परंतु आपल्याला हे काम दारवा आणि यवतमाळकडे जात असताना 3 ठिकाणी या आपल्या हायवेवरूनच ते दिसतं आणि हे काम आपण आता बघू शकता की यामध्ये म्हणजे आता पुलाचे काम बऱ्याच ठिकाणी आपल्याला चालू असलेलं दिसतं। हे बोरी या ठिकाणी दारवा बोरी येथील आपल्याला काम आहे जे की इकडून लेफ्ट साईडचं आहे आणि राईट साईडचं पण आपण काम हे दारवा आणि बोरी या ठिकाणचं घेतलेलं आहे। आपल्याला दोन्ही काम या ठिकाणी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात असलेलं दिसतं। म्हणजे दुसरा जो फेज आहे जो कळंब ते यवतमाळ आहे त्याचंही काम प्रगतीपथावर आहे आणि त्यानंतर दारवा ते यवतमाळ हेही 45 किलोमीटरचं काम आणि दारवा ते दिग्रस आणि दिग्रसपासून समोरही बेलगावांपर्यंत काम आणि इकडं आता उमरखेड त्या परिसरामध्येही काम सुरू झालेलं आहे। परंतु ह्या दारवा परिसरातील जे काम आहे आपल्याला इथं आपण बघू शकता की मॅक्झिमम आता या ठिकाणी पुलाचे काम आपल्याला चालू असलेलं दिसत आहे। म्हणजे हा 284 किलोमीटरचा जो हा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये साधारणतः हा जो मग उर्वरित टप्पा आहे तर तो 40-45 किलोमीटर जो आहे तर तो हा दारवा ते दिग्रस आणि कळंब ते यवतमाळ हाही 40 किलोमीटरचा टप्पा त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे आणि हे इथं आपल्याला 80% ते काम झालेलं दिसतं। आणि त्यानंतर हे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील वायगोड येथील आपल्याला जे साईडनं रस्ता केलेला आहे नॅशनल हायवे 161A जो की अकोट ते कर्नाटकातील औरादपर्यंत आहे। तर हा वळण रस्ता दिलेला आहे आणि इथे आपल्याला हे पुलाचे सगळे जे मटेरियल आहे तर ते असलेले दिसतात। तर हे काम मित्रांनो लवकरात लवकर आता यामध्ये आपल्याला हा वळण रस्ता देऊन म्हणजे मॅक्झिमम पुलाचंच काम चालू आहे। यानंतर पटरी जी आहे तर ते आच्छादण्याचं काम होणार आहे कारण अन्य यामध्ये समोर आता हे काम सुरू होऊन बरेच दिवस याचा पहिला टप्पाही सुरू झालेला आहे आणि आता आपल्याला हे काम मित्रांनो प्रगतीपथावर असलेलं दिसतं। मशीन क्रेनच्या सहाय्याने हे आता पूल जो आहे काही दिवसातच हा 2-3 पुढील महिन्यात बनणार आहे। म्हणजे मॅक्झिमम पूल 2-3 महिन्यात बनेल आणि त्यानंतर मग फायनल आपल्याला दिसू शकतं। आणि हा अरुणावती नदीवरील मित्रांनो यामधील यवतमाळ आणि दारवा यामधला जो महत्त्वाचा पूल आहे हा साधारणतः 300 ते 400 मीटरचा हा पूल आहे कारण अरुणावती डॅम जे चिरकुटा धरण आहे त्यावरील सर्वात महत्त्वाचा हा पूल आणि समोर मग एक जो आहे उमरखेडला तिथे एक महत्त्वाचा पूल राहणार आहे। त्यापैकी हा यवतमाळ आणि दारवा या टप्प्यातील सर्वात मोठा हा उंच नदीवरील पूल आपल्याला या ठिकाणी असलेला दिसतो आणि याचं पण मित्रांनो साहित्य जे आहे पुलाचं सगळं रेडीमेड ते तयार आहे। फक्त आता या ठिकाणी आपण बघू शकता की हे आता काही दिवसामध्येच तो पूल देखील तयार होईल आणि ही नदी मित्रांनो अरुणावती आहे। तर त्या अरुणावती नदीवर हा साधारणतः 400 मीटरपर्यंतचा हा पूल आहे आणि हे काम आता आपल्याला प्रगतीपथावर असलेलं दिसतं। तर निश्चितपणे याचा दुसरा जो फेज आहे म्हणजे दिग्रस ते वर्ध्यापर्यंत मित्रांनो पुढील 1 ते 1.5 वर्षामध्येच हे काम पूर्ण होण्याचे आपल्याला या ठिकाणी जे आहे तर तसं वाटू शकतं। आणि परंतु पुसद एरियामध्ये आता जे आहे ते बेस लेवलचं काम सुरू झालेलं आहे। तर पुसद ते नांदेडपर्यंत या कामाला थोडा म्हणजे वेळ लागू शकतो परंतु या परिसरातील काम आता मित्रांनो पूर्णत्वास जात असलेलं आपल्याला दिसतं। आणि यामध्ये एक चांगली बाब आहे की जे जनावर आहेत ते यावरती जाणार नाहीत कारण की त्याची जी हाईट आहे तर ती बऱ्याच ठिकाणी आपल्याला छान असलेली दिसते। आणि जे काम आहे मित्रांनो बघू शकता की ते आपलं दारवाचं असेल, नेरचं असेल, यवतमाळ साईडचं असेल आणि या सर्व साईडचं काम आता प्रगतीपथावर आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।